अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात 30 जून 2026 रोजी मुंबईत मंत्रालयावर भव्य घेराव आंदोलन उभारण्याचा निर्धार करत त्यासाठीची रणनीती आखण्यासाठी एक महत्त्वपूर्ण बैठक मुंबईत उत्साहात पार पडली। भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय भीमराव यशवंत आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत आंदोलनाची ठोस दिशा निश्चित करण्यात आली। बैठकीदरम्यान उपवर्गीकरण पुनर्विलोकन समितीचे समन्वयक प्रतीक कांबळे आणि संजय भालेराव यांनी आंदोलनाच्या पूर्वतयारीचा सविस्तर आढावा सादर केला आहे। उपवर्गीकरण रद्द झालंच पाहिजे, उपवर्गीकरण रद्द झालंच पाहिजे, हम सब एक है, हम सब एक है, उपवर्गीकरण रद्द झालंच पाहिजे। गेले महिनाभर झाले आम्ही सर्व नेत्यांना भेटीगाठी घेऊन आता एक निर्णय घेण्यात आलेला आहे। मुंबईमध्ये 30 जून 2026 रोजी आता आपल्याला रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे। आपलं आरक्षणामध्ये सरकार कशा पद्धतीने झगडे लावतात, वास्तविक पाहता सरकारने महागाईच्या विषयावरती आणि मुलांच्या पेपर फुटीच्या विषयाकडे दुर्लक्ष करण्यासाठी जातीमध्ये तेढ निर्माण व्हावा यासाठी त्यांनी उपवर्गीकरण देण्याचं ठरवलेलं आहे। ठराविक समाजाला उपवर्गीकरण देण्याचं ठरवलेलं आहे। त्यामुळे आम्ही सर्वजण मुंबईमध्ये 30 जूनला विधान भवनाचा घेरावा करण्याचा सुनिश्चित केलेला आहे। त्यामुळे अनुसूचित जातीच्या सर्व सभासदांना, नेत्यांना माझी कळकळीची विनंती आहे की आपण या मोर्चामध्ये महिलांनी, युवकांनी आणि सर्वांनी मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी व्हायचं आहे। महाराष्ट्र सरकारला आपल्याला या प्रस्तावाला माघार घेण्यासाठी भाग पाडायचं आहे, कारण या मधून कोणत्याही जातीचा फायदा होणार नाही, फक्त जातीमध्ये तेढ निर्माण होणार आहे। त्यामुळे आम्ही लोकांनी हे ठरवलेलं आहे, सगळ्या नेते मंडळींशी चर्चा करून वेळोवेळी बैठकी घेऊन असं ठरवण्यात आलेलं आहे 30 जूनला या मनुवादी सरकारला जाब विचारण्यासाठी आणि त्यांचा जो ठरलेला निर्णय आहे तो परत करण्यासाठी आपल्याला एकत्र येऊन विधानसभेवर मोर्चा नेऊन मोठ्या प्रमाणामध्ये हा त्यांचा जे षडयंत्र आहे ते हाणून पाडायचं आहे। मित्रहो, बार्टी या संस्थेला कोणताही अधिकार नसताना, संवैधानिक अधिकार नसताना त्यांनी हा उपवर्गीकरणाचा जो सुनील वारे जो आहे आणि ती दीपा मुसळ ज्या आहेत त्यांनी जसा तो अहवाल तयार केलेला आहे, त्यांना कोणताही अधिकार नाही। आणि समाज कल्याण डिपार्टमेंटनी ज्या पद्धतीने सर्क्युलर काढून तो अहवाल तयार केलेला आहे तो चुकीचा आहे, तो बेकायदेशीर आहे, तो घटनाबाह्य आहे। आणि तो अधिकार जर एखाद्याचा मागासलेपण सिद्ध करायचं आहे, त्याला जर आपल्याला त्याच्या वर्गीकरणातून बाहेर काढायचं आहे तर आयोग त्याबद्दल निर्णय घेईल। बार्टीला कोणत्याही पद्धतीने अधिकार नाहीये। मुख्यमंत्र्यांनी एका समाजाला खुश करण्यासाठी, आपली वोट बँक टिकून घेण्यासाठी त्यांनी हे षडयंत्र केलेलं आहे।